नमस्कार, जय शिवराय। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। एकदम कुरकुरीत, तोंडात पटकन विरघळणारी, चविष्ट अशी कोथिंबीर वडी। तर चला बघूया। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण एका सुती कापडावरती कोथिंबीर पसरून तिला ड्राय करणार आहोत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 मिरच्या, 20 ते 25 लसूणच्या पाकळ्या, त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं, हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। ते आपल्याला कोथिंबीर वडीमध्ये टाकण्यासाठी लागेल। तर मिक्सरला फिरून झालेला आहे। त्यानंतर आपण जी कोथिंबीर वाळवली होती ती आपण आता चिरून घेणार आहोत। अशी रफली ती चिरायची आहे। आपली कोथिंबीर चिरून झाल्यावरती आपण जी पेस्ट बनवली होती ती सर्व पेस्ट आपण टाकणार आहे, मिरची आणि लसणाची, आणि ती प्रथम मिक्स करून घ्यायची। ते नंतर पण करू शकतो, पण आपलं जे पीठ टाकणार आहे आपण त्यामध्ये त्याला गुठळ्या होऊ शकतात। त्यानंतर 1 वाटी बेसन, चवीनुसार मीठ, हळद अर्धा चमचा, आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत पांढरे तीळ 2 ते 3 चमचे। पांढरे तीळ तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील टाकू शकता। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि ओवा टाकणार आहे। थोडा हातावरती रफली करून तो टाकायचा आहे। आणि इथे आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतल्याने सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत छानपैकी। पीठ जसं मळतो त्याप्रमाणेच आपण हे मळणार आहे आणि ह्याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही आहे। कोथिंबीरला जे पाणी सुटतं त्यानेच हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। त्यानंतर एका प्लेटला आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्यावरती पांढरे तीळ टाकणार आहोत। पांढरे तीळ टाकल्यावरती जे तळतो आपण वडी त्यानंतर ती खूप सुंदर दिसते। त्यानंतर ते पीठ घ्यायचं आहे आणि थापायचं आहे आपल्याला प्लेटवर, आणि व्यवस्थित असं त्याला एक लेवल करून घ्यायचे आहे। साधारणतः 1 सेंटीमीटर असं आपल्याला थापून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर वरून देखील आपण पांढरे तीळ टाकणार आहोत त्यावरती। त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेणार आहे, वरती चाळण ठेवून त्यावरती आपली कोथिंबीर वडी ठेवणार आहे शिजायला। साधारण 20 ते 25 मिनिटं आपण ती शिजवणार आहोत। आपली वडी शिजून झाली की आपण त्याला साधारण 5 मिनिटं रेस्ट देणार आहे आणि त्यानंतर उलथण्याने ती आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे ती कटिंग करण्यासाठी। तर इथे आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ती काढून घेतलेली आहे आणि ती चाकूने कट केलेली आहे। तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही त्याचे काप करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला ती तळायची आहे। तेल गरम करून आपण ती कोथिंबीर वडी तळणार आहोत। तेल जास्तही गरम नको आणि कमीही नको। त्यानंतर कोथिंबीर वडी टाकल्यावर 1 मिनिट तिला अजिबात हलवायचं नाही आहे, जर हलवली तर ती तुटू शकते। 1 मिनिटांनी आपण हलवणार आहे आणि तयार आहे आपली कोथिंबीर, खुसखुशीत कोथिंबीर वडी। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली। सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू सो मच।